हॅलो, आज ना खूप दिवसानंतर निवांत वेळ मिळालाय आणि आजचं वातावरण इतकं छान आहे ना, खूप फ्रेश फील होतंय. तर म्हटलं चला आज स्वतःला ना थोडंसं पॅम्परिंग करते. पण मी काय करायला घेतलं आणि मध्येच दुसरं काम येणार नाही असं कधीच होणार नाही. आत्ताच सुरुवात केली होती कामाला आणि तेवढ्यात मलाचा आवाज आला, "मम्मी मला भूक लागली, काहीतरी जेवायला बनव." मल्हारचं ना सकाळपासून पोट दुखते म्हणून मी ना त्याला सकाळपासून फक्त फ्रुट्स दिलेत, जेवायला काहीच नाही दिले. पण आता तो बोलतोय, की "मम्मी भूक लागली म्हणून म्हटलं चला मुगाच्या डाळीची ना झटपट अशी त्याला खिचडी बनवते. म्हणून मल्हारला ना मुगाच्या डाळीची फिकी खिचडी करून दिली आणि आता तो ना हळू त्याची खिचडी खात राहील आणि मी पण माझं निवांत काम करेन. मग मी ना माझ्या कामाला लागले. सर्वात आधी विचार केला, की ना केसांची पॅम्परिंग करते म्हणून ना हे कोकोनट ऑइल आणलं आणि सोबत ना माझ्याकडे हा ब्रश आहे. हा ब्रश ना मी मल्टिपल यूज करते. ह्याच्याने ना ऑइल लावून चंपी मस्त होते, गुंता पण निघतो आणि केस धुताना ना आपण ह्याचा यूज करू शकतो. छान केस धुवून निघतात. तर ना मस्त तेल लावलं आणि ना चंपी करून घेतली या ब्रशनी आणि केस छान बांधून घेतले. आणि आता बारी होती स्किन केअरची. तर स्किन केअरसाठी ना मी घरातच फेस पॅक बनवून घेतला होता. आता हा फेस पॅक कसा बनवला? तर ना 2 चमच हळद घेतली, तिला तव्यावर चांगली रोस्ट केली. त्याच्यामध्ये अर्धा चमच तांदळाचं पीठ टाकलं, थोडंसं मध टाकलं आणि त्याच्यामध्ये कच्चं दूध टाकलं आणि फेस पॅक बनवून घेतला. आणि हा फेस पॅक ना चेहऱ्यावर लावला ना खूप छान टॅनिंग निघते आणि फेसवर ना मस्त ग्लो येतो. फेस पॅक सुकेपर्यंत डाळिंब साफ करून घेतले आणि फेस पॅकला ना जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिटच ठेवलं कारण त्याच्यानंतर ना मला स्क्रब करायचं होतं. 5 मिनिटानंतर ना फेस पॅक असं सुकलं होतं. मग त्याला पुन्हा ओलं केलं जेणेकरून त्याची टॅनिंग निघेल आणि हे टॅन तुम्ही बघू शकता पूर्ण फेसची टॅनिंग निघून गेलेली आहे. आता फेस धुवून तुम्हाला दाखवते. तुम्हाला रिझल्ट मी या व्लॉगमध्येच दाखवेन. फेस धुतल्यावर स्किन तुम्ही बघू शकता फेसवर मस्त ग्लो आलेला आहे आणि पूर्ण टॅनिंग निघून गेलेली आहे. तुम्ही सुद्धा असं छोटे-छोटे स्किन केअर करून घरात पॅम्परिंग करू शकता स्किनला. आणि ना मी आता फेसला फक्त मॉइश्चरायझर लावून घेतलं कारण माझी स्किन ना ड्राय होते म्हणून. आणि असं मी माझं छोटंसं स्किन पॅम्परिंग करून घेतलेलं आहे. आणि हो तुम्हाला माहिती आहे ना मी न्यू आयफोन घेतलेला आहे आणि त्याचा अनबॉक्सिंग व्हिडिओ पण टाकलेला आहे YouTubeला. तुम्ही नसेल बघितला असेल तर आत्ताच जाऊन बघा आणि कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. पुन्हा आपण भेटूया तोपर्यंत बाय.